नमस्कार, पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की ही जी तुम्हाला डिझाइन दिसते तर त्याचा आपण पेपर पॅटर्न कसं करायचं ते जर कसं बनवायचं ते तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तेवढे एका बुट्ट्याचंच तुम्हाला वर्क दाखवते। तर याच्यामुळे काय होणार की तुम्हाला ते एक आयडिया येणार की आपल्याला ह्या प्रकारे ही डिझाइन बनवायची। खूप सुंदर दिसते, मी स्वतः बनवलेली आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवते। आणि याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळे टाके याच्यात यूज करून बनवू शकता। मी तुम्हाला आता फक्त एक सिंपल सारखं दाखवते पण दिसायला खूप सुंदर दिसणार आहे आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा। तुमच्या स्वतःच्या ब्लाउजवरती ही नक्की बनवा, तुम्हाला ती समजून येईल की कशी आहे ती। तर बघा, हे आपण एक छोटासा बुट्टा बनवून घेतलाय, त्याला मी टाचणी वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे। त्याला मी अशाच प्रकारे इथे खाली छापून पण घेतलेलं आहे। तर हे छापून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण काय काय भरणार आहेत पहिलं ते बघूया। तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला लागेल 323 नंबरची जरी। जरीमध्ये प्रकार असतात बारीक मोठी, याच्यासाठी तुमचे नंबर पण वेगवेगळे असतात। तर बघा, सॉरी मी तुम्हाला 323 बोलली, तर हे 423 आहे, चुकून नंबर माझ्याकडून गलत गेला। तर याच प्रकारे तुम्हाला वेगळ्या साईजच्या पण जरी भेटतात, बारीक असते मोठी असते आणि डिझाइन ज्या प्रकारची असते ना तर त्या प्रकारे त्या जरी वापरल्या जातात। तर तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, हे करायचं असेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा। सुरुवातीलाच सांगते लाईक करा, कारण लाईक केल्याच्या नंतरून मला उत्साह येतो काम करायला। मागच्या व्हिडिओला मला बऱ्यापैकी लाईक आलेत, भले कमी आहेत पण मला ते आवडलं की तुम्ही सुरुवात केली लाईक करण्यासाठी। तर तुम्ही नक्की लाईक करत जावा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर पण करा। तर ही बघा, ही सगळ्यात पहिलं 423 नंबरची जरी लागेल। त्याच नंतर आपण हे सिल्कचे धागे घेतले, ते रेड कलर आहे। तुमचं कुठलाही कॉम्बिनेशन असेल साडीचं तुम्ही त्या प्रकारचे घ्या। त्याच्यानंतर हे कटबीट्स आहेत, कटबीट्सच्या याच्यामध्ये ही डिझाइन आहे आणि ही कटबीट्स मध्येच बनवा कारण खूप शायनिंग देते कटबीट्स मध्ये बनवल्याच्या नंतर। तर हे गोल्डन कलरचे कटबीट्स आहेत। त्याच प्रकारे आपल्याला हे सिक्वेन्स लागतील। हे बघा, ही बारीकवाली साईज आहे, आय थिंक ही 3 नंबर साईज आहे याची। तर ही सिक्वेन्स लागतील। आपण छोटी साईज का घेतले, कारण आपलं सर्कल जे आहे ते लहान आहे म्हणून। तर हे सिक्वेन्स लागतील। तर या प्रकारे आपलं हे सामान आहे आणि त्याच्यासाठी लागणारे म्हणजे सुई। तर आपण ही 2 तारची निडल घेतलेली आहे आणि त्याच्याच मणी लावण्यासाठी आपण ही 8 नंबरची मणीची सुई घेतलेली आहे। तर चला सुरुवात करूया। डिझाइन बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं असतं तर त्याची टेक्निक, की कसं आपल्याला डिझाइन बनवायची आहे। तुम्ही प्रत्येक डिझाइन बनवू शकता पण ती बनवायची कशी हे कन्फ्युजन असतंच थोडंसं। बऱ्याच लोकांना काय वाटतं की हा चला ना ठीक आहे, पहिलं आपण हे भरू मग नंतरून हे भरू, तसं नसतं। जर हे तर आपण छोट्या बुट्ट्यामध्ये भरतो बरोबर, पण हे जर तुम्हाला मोठ्या डिझाइन मध्ये असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस हे पहिलं बनवणार मग दुसरं बनवणार, असं नसतं करायचं। याचं कशी असते पद्धत, तर आता हे मी तुम्हाला बुट्टा दिलाय तर सगळ्यात पहिले आपली काय येणार आहे, आउटलाईन येणार आहे। तर आउटलाईन साठी तर मी तुम्हाला सांगितलेलंच की कोणती जरी वापरायची। तर आता बघा, आता ही 423 नंबर जरी घेतले तर सगळ्यात पहिला आपण काय करतील तर याची आउटलाईन करतील। आता मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या। आता हे आउटलाईन मी एकच बुट्टा दाखवला तर मी काय करेल, इथेच करेल। पण ज्यावेळेस तुम्ही ही डिझाइन पूर्ण गळ्याला छापलेली असते तर ज्यावेळेस तुम्ही हे आउटलाईनचं काम करतात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, हे पूर्ण जेवढे पण तुमचे कोयरी बनवलेले असणार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ती आउटलाईन करून घ्यायचे कंटिन्यू करून, बरोबर। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे आउटलाईन करायला घेणार तर तुम्ही काय करणार, पूर्ण जेवढा गळा तुमचा आहे तेवढ्या गळ्याला तुम्हाला ही आउटलाईन करून घ्यायचे। मी तुम्हाला खरंच सांगते, खूप चांगल्या पद्धतीने मी शिकवते, तुम्ही प्लीज सपोर्ट करा। व्ह्यूज पण एवढे येत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं नाराज झाल्यासारखं होतं आणि वाईट वाटतं की एवढं छान छान आम्ही देतात तर तुम्ही त्याला रिस्पॉन्स करा, म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ अजून तुम्हाला छान छान देता येतील, अजून छानपैकी तुम्हाला समजवता येईल, शिकवता येईल आणि जे तुम्हाला माहिती नाहीत त्या पण गोष्टी तुम्हाला घरी बसल्या माहिती मिळतील। तर प्लीज जेवढं होईल तेवढं कंटिन्यू बघत जा। तुम्हाला कंटाळा येत असेल बघायचा तर एक बाजू कुठेही तुम्ही चालू करून व्हिडिओ ठेवा आणि तुम्हाला नाही ऐकायचं असेल नका ऐकू, पण प्लीज दिवसाच्या अर्धा तास पाऊण तास जो पण काय व्हिडिओ असेल 20 मिनिटं 10 मिनिटं तर तेवढा वेळ देत जा प्लीज। म्हणजे कसं तुम्ही जेवढा व्हिडिओ व्यवस्थित बघतील, पूर्ण बघतील, स्किप न करून बघतील, तेवढा त्याचा
फायदा म्हणा मला मिळून जाईल आणि त्या फायद्याच्या बदली तर मी तुम्हाला खूप चांगलं असं मार्गदर्शन देतेच ना, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट घरी बसून शिकता येईल, ते पण फ्रीमध्ये. मी जेवढं देते मला नाही वाटत की बाकीचे एवढे तुम्हाला सांगत असतील, कारण मी जेवढा अनुभव घेतलेला आहे माझ्या कामाच्या याच्यामध्ये मी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला शेअर करते. मी याच्यामध्ये काहीही लपवत नाहीये. तर प्लीज सपोर्ट करा जेवढा होईल तेवढा. तर हे बघा, हे आपण काय केलं, इथे आउटलाईन करून घेतलेली आहे. जे पण आपण कोयरी आहे त्याला आउटलाईन करून घेतले. मग आता मी जसं बोलली तसं की ज्यावेळेस तुमचं कम्प्लीट डिझाईन असते त्यावेळेस तुम्ही काय करायचं, पूर्ण याला ही आउटलाईन करून घ्यायची आहे. तर आता ही आउटलाईन झाल्याच्या नंतरून आपण आता खालचं याला जे पुढचं काम आहे ते करून घेऊया. तर आपण आता हे आउटलाईन कंप्लीट घेतले, तर आपण त्याचंच पहिलं काम कंप्लीट करून घेऊया. तर त्याच्यासाठी हे जे 2 सिल्कचे धागे घेतले त्याला आपण गाठ मारून घेतलेले आहे पहिला दोन्ही धाग्यांना. आणि आता आपण याच्यामधलं हे पहिलं काम करून घेऊया. तर आता हे आपण कसं भरणार आहेत माहितीये का, याला आपण दोन्हीही बाजूनी भरणार आहेत. तर ते कसं भरायचं ते मी तुम्हाला सांगते, कारण खूप सुंदर दिसतं दोन्ही बाजूनी. तुम्ही एक बाजू पण अशी भरून घेऊ शकता त्याला, पण तसं न करता तुम्ही दोन्ही बाजूनी भरतील ना तर त्याचा एक वेगळाच लुक येतो. तर हे बघा, मी काय केलं, एकदम वरच्या पॉइंट पासून आपण एक टाका काढला. तो बरोबर मिडलची जी लाईन आपण ओढून घेतली तिथे आपण एक टाका काढल्याच्या नंतर त्याच्या पुढे दुसरा छोटा टाका काढायचा. परत सेम मागे जायचं, एक मोठा टाका काढून एक छोटा टाका काढायचा. याच पद्धतीने ही डिझाईन भरा, खूप सुंदर दिसते. आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून स्वतःचं काही क्रिएटिव्हिटी करून करायचं असेल तर तुम्ही करू शकता. डिझाईन आल्याच्या नंतरून आपल्या स्वतःलाच समजलं पाहिजे आहे की आपल्याला याच्यामध्ये काय भरायचंय. आम्ही दाखवलं म्हणजे याच पद्धतीने भरा असं नसतं. तुम्हाला जर एखादं वेगळं काय करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता ना. आणि तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरल्याच्या नंतरून तुम्हाला ते अजून आवडेल, कारण स्वतःचं केलेलं काम बघायला खूप सुंदर वाटतं एखाद्याची कॉपी करून करण्यापेक्षा. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय केलं, ही एक बाजू भरून घेतली. काम छोटसच आहे दिसायला पण खूप सुंदर असं दिसतं हे. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. आता मी मिडलला आले तर मी मिडलवरून काय करेल, कंटिन्यूअस घेईल. तर कंटिन्यू करण्यासाठी मी काय करते बघा, डायरेक्ट काय करेल, वरती टाका घेऊन जाईल. मी याला गाठ कुठे मारलेली नाही, मी डायरेक्टच वरती घेऊन गेली. बरोबर. मग आता वरती त्या पॉइंटच्या इथे गेल्याच्या नंतरून एक टाका या साईडला. बरोबर. या पद्धतीने आता ही दुसरी बाजू पण आपण काय करतोय, भरून घेतोय. मी तुम्हाला परत सांगेल, माझ्याकडे खूप ट्रिक्स आणि टिप्स आहेत जे तुम्हाला मी देऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा. जेवढा होईल तेवढा सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण बघा. बघायचा नसेल तर तुम्ही प्लीज चालू करून ठेवा तुमचं जो अर्धा तासाचं बाकीचं काम करेपर्यंत, पण व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आता मी काय केलं बघा, शेवटपर्यंत आली. मग आता शेवटपर्यंत आल्याच्या नंतर मी काय करेल, तुम्हाला जो हा गॅप दिसतो तो मला तो भरून काढायचा. तर मी काय करेन, इथूनच मी कंटिन्यू चेन स्टिच याला जिथं गॅप आहे त्याच्यामध्ये मी मारून घेईल. याच्यामुळे काय होतं, तुमचं काम भरल्यासारखं दिसतं. आणि जर तुम्हाला नाही मारायचे असेल ना चेन स्टिच तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. ते ओपन मध्ये थोडंसं दिसलं तरी पण छान दिसतं, कारण त्याच्यामध्ये एक सेपरेट पाकळीचा आकार दिसला जातो आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर बघा, तुम्हाला इथले इथं 2 टिप्स मिळून गेल्या की बाबा रे ते ओपन पण ठेवू शकता आणि तुम्ही त्याला भरू पण शकता. तर अशाच नवनवीन आणि खूप इम्पॉर्टंट अशा वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला मिळतील जे तुम्हाला आरी वर्क करण्यासाठी कामी येतील. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की किती सुंदर असं आपलं हे कोयरीचं काम भरून झालेलं आहे. आता सेम आपण ही कोयरी पण तशीच भरून घेणार आहेत. तर बघा किती सुंदर असं आता हे कोयरी भरून झाली आपली. आता त्याच्यानंतरून आपल्याला मणीचं काम करायचं. तर त्याच्यासाठी बघा मी ही तिरुपतीचं आहे बघा, हे जरी आहे बारीकवाली, तर ती यूज करतो याच्यासाठी. तुम्ही मशीनचा धागा पण यूज करू शकता किंवा 432 नंबरची जरी पण असते बारीकवाली, ती पण यूज करू शकता. मी मोस्टली जरीच यूज करते. मला
मशीनचा धागा थोडंसं वापरायला अवघड पडतो, कारण मी तो कधी वापरला नाही मिळत. पण इमर्जन्सी असेल तर तो पण मी वापरते, नाही असं नाहीये. पण जास्त करून माझी जरीच असते, त्याच्यामुळे मी तुम्हाला जरी सांगते. पण तुमच्याकडे जरी नसेलच तर तुम्ही धागा पण मशीनचा वापरू शकता. किंवा आरी वर्क करण्यासाठी पॉलिस्टरचा थ्रेड येतो गोल्डन कलरमध्ये पण असतात, पण गोल्डनचा जास्त वापरला जातो, तर तो पण तुम्ही वापरू शकता. तर आता आपण हे जे खालचं राऊंड भरणार आहे, तर त्याच्यासाठी आपण हे कट बीड्स वापरतोय. आता कट बीड्स वापरतोय याच्यासाठी की आपल्याला ही शायनिंग मध्ये डिझाईन दाखवायची म्हणून. जर तुम्हाला शायनिंग मध्ये डिझाईन दाखवायची असेल तर तुम्ही नक्की कट बीड्सचा वापर करा, की जेणेकरून त्याच्याने काय होतं, लाईटीवरती तुमची ही डिझाईन आहे ती चमकायला सुरुवात होते आणि ती दिसते पण खूप सुंदर त्याच्यासाठी. आणि त्याच्यात याच्यामध्ये आपण सिक्वेन्स पण वापरणार आहेत, तर ते डबल शायनिंग झाली अजून, तर ते अजूनच उठावून दिसणार. तर तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा. सोपी आहे खूप, फक्त करण्यासाठी तुम्ही मेहनत घ्या, शिका, चांगल्या पद्धतीने शिका, घाई करू नका. जेवढं होईल तेवढं रिव्हिजन करत राहावा. येतंय म्हणून पटकन पुढे जाऊ नका. जेवढं कॉन्फिडन्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते काम करा. मला थोडंसं यायला सुरुवात झाली म्हणजेच मला आलं असं नसतं. याच्यामध्ये खूप खूप पद्धतीच्या ट्रिक्स असतात जे तुमचा टाइम वाचवतात. आणि आरी वर्कचं हे काम म्हणजे तुमचा टाइम वाचणे याच्यामध्ये फार महत्वाचं असतो. कारण का तर हे 12-12, 15-15 तासाचं एक एक डिझाईन असते. तुम्हाला जर ती चांगल्या पद्धतीने आली तरच तुम्ही ती चांगलं करू शकणार ना. जर तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने नाही आली आणि तुमचा वेळ जर एक आठवडाभर एका डिझाईनवर जात असेल तर तुम्हाला ती परवडणार कशी. तर त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्ही शिकतील तर तुम्हाला मी बरोबर टायमाचं नियोजन पण कसं करायचं आणि काय सुरुवात कशी करायची ते पण ज्यावेळेस डिझाईन बनवू आपण त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज जेवढं होईल तेवढं मला सपोर्ट करा. मी एवढंच सांगेल, कारण तुमचा सपोर्ट मिळाला तर मला काम तुम्हाला शिकवायला पण म्हणजे आवडेल. जेवढं करता येईल तेवढं मी तुम्हाला सोपं करून दाखवेल. आता मी याच्यामध्ये प्लस का केला माहितीये का, कारण मला याचा मिडल पाहिजे होता म्हणून. नाहीतर याच्यामध्ये मिडल जर नाही सापडला तर आपल्याला त्याच्यामध्ये बुट्टी टाकता येणार नाही. आता मी मिडल करून मी काय करते, इथे पेन्सिलने फक्त असं एक राऊंड करून घेते. बरोबर. आता याच्यामध्ये मी काय करते बघा, कट बीड्स तर मी घेतलेलेच आहेत, कट बीड्स आणि एक सिक्वेन्स. तर कट बीड्स आणि सिक्वेन्स मी बघा या पद्धतीने याच्यामध्ये एक बनवून घेते बुट्टी. बरोबर. हे बघा या पद्धतीने. आता मी काय केलं, याच्यामध्ये दोन कट बीड्स आणि एक सिक्वेन्स या पद्धतीने आपण ही काय करतो बघा, बुट्टी बनवतोय. याच्यामध्ये आपण कंटिन्यू काम करतोय, समोर मागे पुढे असं काम करत नाही, हे पण लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे का की जे काम आपण करतो ना, तर ते काम कसं करायचं हे पण एक शिकण्याची पद्धत असते बरं का. तुम्हाला असं वाटतं की मला काम येतंय आणि चल ना मी इकडचं इकडे भरते, इकडचं इकडे, पण त्याच्यामध्ये तुमचा जो टाइम जातो ना तो खूप असतो. आणि मी मगाशी जसं बोलली तसं की याच्यामध्ये तुम्हाला टाइम हा खूप महत्वाचा आहे. कारण टाइम तुमचा जेवढा वाचेल तेवढं तुमच्या त्या कामाचं आणि तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचा तो एक म्हणजे हिशोब लागतो, की जेणेकरून मला एवढा टाइम या कामासाठी लागला आणि त्या टायमाच्या नुसार मला एवढे पैसे मिळाले. तर ते मिळाले म्हणजे काय झालं, तर तुमचा बरोबर त्याच्यामध्ये तो हिशोब लागला गेला. जर तुम्ही काहीही करत बसले, कितीही वेळ जर देत बसले, तुम्ही एखादं काम घेतलंय आणि त्याला तुम्ही 8 दिवस लावताय, भले तुम्ही छान करताय, सगळं करताय, मान्य आहे, पण तुमचा टाइम 8 दिवसासाठी जातो आणि तुम्हाला 1,500 मिळत असेल तर ते तुमचं लॉस असतं. तुम्हाला ते टाइम 1,500चं काम तुमचं एका दिवसामध्ये पण कंप्लीट झालं पाहिजे, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे की मग ते 1 दिवसामध्ये काम करायचं तर ते कसं करायचं. मग ह्या सगळ्या पद्धती जर तुम्हाला शिकायच्या असतील, हे सगळं तुम्हाला नियोजन करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हे मी आय थिंक 3 वेळा रिपीट केलेलं आहे. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, कारण तुमच्या सपोर्टची आत्ताला मला ना खूप गरज आहे, तर नक्की मला तुम्ही त्याचा सपोर्ट करा. तर हे बघा, हे आपलं बोलत बोलत आपली ही बुट्टी पण आतली काय झाली, कंप्लीट झाली. आणि आता तुम्हाला मोबाईलमध्ये ते शायनिंग त्याची दिसते का नाही दिसते मला म्हणजे समजत नाहीये, पण तुम्ही समोरासमोर जर हे काम केलं ना तर तुम्हाला समजेल की हे एवढं सुंदर याच्यामध्ये दिसतंय. बाहेर ना हे एवढं उठावून आलेलं आहे, खूप सुंदर दिसते. बरोबर. आता ही बुट्टी झाली. आता ही बुट्टी झाल्याच्या नंतरून आपण मध्ये काय करणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते.
तर बघा आता आपण पूर्ण तो भरून घेतलं. आता आपल्याला मध्ये आपल्याला गॅप आहे तो भरून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही फिटिंग स्टोन चिटकवा, त्याच्यामध्ये तुम्ही मोती लावा, व्हाईट कलरचा असो, क्रीम कलरचा असो, गोल्डन कलरचा असो, तुम्हाला जे पण मध्ये करायचे ते तुम्ही करू शकता. पण मला याच्यामध्ये सर्वात जास्त आवडतं तर ते फ्रेंच नॉट. आता आपण याच्यामध्ये काय करतील, फ्रेंच नॉट देऊन घेतील. तर ती फ्रेंच नॉट आपण मध्ये दिल्याच्या नंतरून तुम्हाला दिसेल की ते कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतं बघा. तर आता आपण याच्यामध्ये फ्रेंच नॉट देताना 2 वेळा मी सुईला काय केलं, धागा गुंडाळून घेतला. मी 2 वेळा याच्यासाठी घेतला कारण मी हे पदर 6चे 12 घेतलेले आहेत त्याच्यासाठी. तर तुम्ही बघतील हे बघा, हे किती सुंदर अशी त्याच्यामध्ये एक टिकली लागून गेली ना. तर या पद्धतीने आपण काय करतील, हे काम कंप्लीट करतील. आता हे कंप्लीट जरी काम झालंय पण तुम्हाला असं वाटत असेल की मला याला हायलाइट करायची, बघा तुम्ही जेवढं काम वाढवणार तेवढं तुम्हाला त्याचे काय असतं, पैशाचा जसे तुमचे पैसे असतात त्यानुसार तुमच्या कामाची म्हणजे काम तुम्ही वाढवू शकता. सॉरी. तर आता मला काय करायचंय, मला ह्याला थोडं अजून हेवी बनवायचं. तर हेवी बनवायचंय म्हणजे काय, तर याला मी आउटलाईन करणार आहे. आता तुम्ही तर बोलतील आपण एक कोयरीला तर आउटलाईन करून घेतलेलीच आहे, पण तशी नाहीये. आता आपण याला काय करतील, सिल्क धाग्याची आउटलाईन करून घेतील. 5. आता आपण ही 2 तारची निडल घेतले. आता आपण आउटलाईन काय करते, पहिला सर्कलला बनवतील. एक बाजूने मी फक्त सुरुवात केली सर्कलला आउटलाईन करण्याची. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी पण डिझाईन बनवतील आणि त्याला तुम्ही जर सिल्क धाग्याच्या जर याच्याने आउटलाईन करतील ना, तर ते काम एवढं उठावून येतं ना, खूप उठावून येतं. आणि तुम्हाला ते उठावून काम आल्याच्या नंतरून तुम्हाला त्याचा मोबदला जर चांगला मिळत असेल तर तुम्ही नक्की ते एकदा ट्राय करा. तुम्हाला ते बघा ते कसं वाटतंय ते बनवून. आता मी याला काय करते, परत इथून कंटिन्यू करते. बघा मी फक्त एक टर्न मारला आणि तिथूनच मी या कामाला कंटिन्यू केला. हे पूर्ण ज्यावेळेस डिझाईनला बनलं जातं ना, हे तुम्हाला एक बुट्टा आहे आता, पण हे तुम्ही ज्यावेळेस गळ्यावरती पूर्ण डिझाईन बनवून घेतील आणि अशी आउटलाईन करून घेतील तर ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा. आणि ज्यावेळेस साडीचं आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन तुम्ही करून हे काम करता ना, तर त्यावेळेस तर ते एकच नंबर काम होतं. उठावून तर एवढं दिसतं ते, आणि गेटअप पण त्याचा छान वाटतो. सिंपल जरी डिझाईन असेल तरी ती तुम्हाला बघायला पण खूप सुंदर वाटते. आता मी इथे फक्त एक टर्न केला आणि परत बघा इथून कंटिन्यू करते. इथे तुम्ही बघत असतील की मी कुठेही सुरुवात ज्यावेळेस गाठ बांधून केली त्याच्यानंतरून एकही गाठ मी अजून सिल्क धाग्याला बांधलेली नाही मिळत. म्हणून सांगते की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला कंटिन्यू काम पण दाखवून देतात की बाबा रे आपल्याला इथे तर 10 गाठी नाही मारल्या आपण, की इथे काम केलं तोडलं, इथे काम केलं तोडलं. मग या पद्धतीने जर तुम्हाला पूर्ण गोष्टी शिकायच्या असतील तर माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा. हे बघा या पद्धतीने. आता तुम्ही बघतील की किती सुंदर असं हे उठावून काम आलंय. आणि ह्या उठावून कामामुळे तुमचा तो जो ब्लाऊजची डिझाईन असते ती अजून मोठी भरदार दिसून येते. तर या पद्धतीने ही आपली डिझाईन छोटीशी पण सुंदर अशी बनवून झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेणारच आहेत. तर नक्की सपोर्ट करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.